नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपले सुचिताज किचनमध्ये। तर आज आपण ढाबा स्टाईल लसुणी मेथी बनवणार आहे बरं का। सोपी रेसिपी आहे, तर घेऊया बनवायला। तर कढईमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे आणि 7 ते 8 कुड्या लसणाच्या तुकडे करून घेतलेले आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्या आहे आणि अर्धा चमचा जिरेही घातलेले आहे। जिरे थोडे तडतडून दिल्यानंतर आणि लसूणही तांबून झाल्यानंतर मेथी घालायची। मेथी स्वच्छ धुवून चिरून घ्यायची आहे आणि पाणी बिलकुल ठेवायचं नाही। त्यामध्ये आता चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे। भाजी अशी आपल्याला अर्ध कच्ची शिजवून घ्यायची आहे। आता मसाले बघूया। तर 7 ते 8 काजू, तीळ 2 चमचा, शेंगदाणे आणि बेसन पीठ 1 चमचा, हे सर्व साहित्य एक बारीक करून घ्यायचं आहे। त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल घातलेले आहे। परत लसणाचे तुकडे घातलेले आहेत, जिरा अर्धा चमचा घातलेला आहे आणि 5 लाल मिरच्या घातलेल्या आहेत। 1 कांदा बारीक चिरून घातलेला आहे। थोडासा कांदा तांबूस कलरवर आल्यानंतर त्यामध्ये आपण आता 1 बारीक चिरलेला टमाटा घालणार आहोत। टमाटा बारीक झाल्यानंतर म्हणजे आता त्यामध्ये आपण जी केली होती ती ग्रेव्ही घालून घेते। आता सुका मसाला बघूया। अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा किचन किंग मसाला आणि त्यामध्ये आपण 1 चमचा लाल तिखट घालणार आहोत। थोडीशी किंचितची हळदी घालायची आहे। थोडंसं आता हे मिक्स केल्यानंतर चवीनुसार मीठ घालून द्यायचं। तेल सुटू लागलेलं आहे आपल्या मसाल्याला। किंचितचं थोडं पाणी घालून मसाला भाजून घ्यायचा आहे। आपली ग्रेव्ही तयार आहे। त्यामध्ये जी मेथी आपण अर्ध कच्ची शिजवून घेतलेली ती घालून घ्यायची आहे। थोडंसं पाणी घालून घेऊन आपल्याला हवी तशी ग्रेव्ही करून घ्यायची आहे आणि तयार आहे आपली लसुणी मेथी। मस्तपैकी ढाबा स्टाईल बरं का। फुलके आणि चपातीबरोबर मस्तच लागते ही। तर करून बघा आणि मला रिप्लाय द्या। थँक्यू। लाईक अँड सबस्क्राईब करा बरं का।